नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज ना माझा रुटीन थोडंसं चेंज झालंय, कारण आज मला ऑफिसला सकाळी जायचं नव्हतं. आज मला ऑफिसला जायचं होतं दुपारी. त्याच्यामुळे थोडंसं माझं रुटीन चेंज झालंय आणि आज थोडंसं निवांत होतं. निवांत असलं तरी मला संध्याकाळचं टेन्शन होतं, कारण संध्याकाळी मला यायला बराचसा उशीर होणार होता आणि मग आत्ताच थोडंसं तयारी करून मला सगळ्या गोष्टींची जायची होती. तर ती सगळी कामं आज हळूहळू निवांत का होईना चालू आहे. आणि आज मी सकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला, कारण मला संध्याकाळी अजिबात वेळ मिळाला नसता. कारण तरी पण मी प्रयत्न करणार आल्यावर, पण मला आल्यावर मिळेल की नाही मला माहिती नाही. जर व्यवस्थित म्हणजे टायमिंगवर ट्रेन आली, मला मिळाली, सगळं व्यवस्थित झालं, कारण आल्यावर जेवण पण बनवायचं असतं, तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतील की नाही माहिती नाही. म्हटलं चला आपण सकाळीच ब्लॉगला सुरुवात करूया. तर दूध संपलेलं. तर रात्री जो गॅस माझ्याकडे बंद केलेला असतो तो तसाच होता. सकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर मी आता तिथे दूध गरम करायला ठेवलंय. आणि अजून सकाळ म्हणजे जवळपास तुम्ही म्हणाल ना, रोजची जी सवय आहे ना ती जाग मला आलेलीच आहे आणि माझी कामं चालू झालेलीच आहे. तर काल पण मला एक प्रोडक्ट रिसीव्ह झालेले आहेत, ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. तर हा पण त्याच कंपनीचा आहे बघा. आणि हे पण आहेत ना 600 ml कंटेनर आहेत आणि हे पण ग्लासवेअर कंटेनर आहेत. चांगले बोरोसिलिकेट ग्लासचे कंटेनर आहेत. हा एक खूप चांगला भाग आहे आणि ह्याची पण डील मला अगदी छान मिळालेली आहे. तुम्हाला कॉस्ट मी पुढे सांगतेच, पण तुम्ही ओपन करून हा जर बघाल, तुम्हाला बाहेरून तर आता त्याच्यावरनं कळलंच आहे की कसं आहे. ॲक्च्युली जेव्हा मी हे प्रोडक्ट ऑर्डर करत होते ना, तेव्हा मला पण थोडंसं वाटत होतं, एवढ्या कमी किमतीला आपल्याला कसे येतील प्रोडक्ट, म्हणजे व्यवस्थित येतील की नाही. पण जेव्हा ओपन करून बघितले ना, तर तेव्हा ते प्रोडक्ट्स इतके सुंदर होते. आणि मला फक्त त्याचं एकच असं वाटलं ना, की वरती जे बटरफ्लाय होतं ते नको होतं, कारण त्याचं ना थोड्या वेळाने थोड्या दिवसांनी ते एकतर निघून पण जाईल किंवा त्याचा कलर पण जाईल. तर ते फक्त नको होतं. त्याच्याऐवजी असं नुसतं एखादं बटन जरी असलं असतं बटनसारखं, किंवा एक नॉब असलं असतं जसं आपण ओपन करण्यासाठी वगैरे जे असतं ना, तसं असलं असतं तरी छान दिसलं असतं. पण हे पण छान दिसतं, असं काही वेगळं काहीतरी गिफ्टसाठी वगैरे हा चांगला ऑप्शन आहे. तर मी तोच विचार करून हा प्रोडक्ट मागवलेला आहे. मी म्हटलं कोणाला गिफ्टिंगसाठी चांगला ऑप्शन आहे हा. आणि याच्या कडा वगैरे बघाल ना, तर अगदीच स्मूथ आहेत. म्हणजे कुठे असं काही वेळेस असतं ना की खरखरीत लागतं किंवा थोडंसं ओबडधोबड आहे, तर असं काहीच नव्हतं. मस्त असं क्लीन होतं सगळीकडनं. आणि याचा अजून एक छान गोष्ट म्हणजे याच्या खाली ना याला बॅलन्स राहण्यासाठी हा एक वुडनचा ट्रे होता. आणि हा वुडनचा ट्रे पण अगदी मस्त क्लीन, आणि तो पण अगदी गुळगुळीत. त्याला पण कुठूनही आजूबाजूने असं खरखरीत वगैरे असं काही नव्हतं. आणि आता बघू शकता प्रोडक्ट इतका छान दिसतोय. हा सुपर प्रोडक्ट आहे. आणि 600 ml कंटेनर इतक्या कमी रेंजमध्ये, म्हणजे तुम्ही गेस कराल फक्त 200 रुपीजला मला हे मिळालेले आहेत. आणि एवढी स्वस्त डील आणि एवढी मस्त. ॲक्च्युली हा पण प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉकच आता झालेला आहे. जर मला लिंक अवेलेबल, म्हणजे जर मला तो मी करून ठेवलेला आहे नोटिफाय म्हणून, जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा, जेव्हा मला लगेच नोटिफिकेशन येईल ना, मी लगेच पोस्ट तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तरी पण मी जसं जमेल तसं म्हणजे जर रिफ्लेक्ट होत असेल लिंक, कारण काही वेळेस काय होतं, जेव्हा प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक जातात ना, तेव्हा त्याची लिंक शेअर करायला मिळत नाही. फक्त तो प्रोडक्ट दिसतो, लिंक शेअर करता येत नाही. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा होईल अवेलेबल तेव्हा मी नक्की करेन, कारण मलाच ऑर्डर करून आता 5-6 दिवस जास्तच झालेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं बघू, मी प्रयत्न करेन. पण 200ला ही मस्त डील आहे. याच्या व्यतिरिक्त मी अजून एक प्रोडक्ट ऑर्डर केलेला आहे, तो पण आलेला आहे. तो पण असा ग्लासमध्येच आहे. सगळेच कंटेनर मी ग्लासचे वापरले, म्हणजे ऑर्डर केलेले. पण विचार हाच केलेला आहे या गोष्टीसाठी की आता मी वापरायची की नाही, ते थोडंसं मला कन्फ्युजन आहे. मी वापरेन की नाही, पण हा गिफ्टिंगसाठी म्हणून मी हा ऑप्शन घेतलेला आहे. आणि गिफ्ट देण्यासाठी खरंच छान ऑप्शन आहे. अगदी मस्त परफेक्ट असं ऑप्शन आहे. आणि पॅकिंग पण अगदी याचं व्यवस्थित आलेलं. या सगळे हे जे प्रॉडक्ट सगळे मागवलेले आहेत ना, मी फ्लिपकार्टवरनं मागवलेले आहेत आणि फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. तुम्हाला मी नाव वगैरे सगळं क्लिअर दिलेलं आहे. तरी पण मी डिटेल सगळं खाली देईन व्हिडिओच्या खाली, तो तुम्ही जाऊन तिथे चेकआउट पण करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण इथे पण शो होतं आहे सगळ्या गोष्टी. आणि 600 ml जर तुम्ही टाकलं ना, म्हणजे त्याचं माप किती आहे कंटेनरचं, ते जर टाकलं तर तुम्हाला आपोआपच सगळे रिफ्लेक्ट होतील. तर मी पण तसंच टाकलेलं आणि अचानकच ते माझ्या नजरेला पडले त्या दिवशी, माहिती नाही सगळ्याच गोष्टी, आणि मिळाल्या पटापट त्या सेलमध्ये पण. तर हा एक असा जार मागवलाय मी, म्हणजे मग वगैरे कोल्ड्रिंक वगैरे किंवा शेक वगैरे बनवण्यासाठी आणि पितो आपण तेव्हा. तर
हा पण एक म्हणजे मला काही ऑनलाईन हे ऑफलाईन बरेचसे असे मिळतात, दादर मार्केटला वगैरे पण बरेचसे मिळतात, पण हा मला 49 रुपीजला मिळालेला. तर हा पण 49ला ऑफरमध्ये मिळाला म्हणून मी घेतलेला. आणि याचं आतून वगैरे सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे याला ना बाजूने अशी थोडीशी कडा आहे ना, तिथे रबर सारखं आहे, म्हणजे अगदी असं प्लेन सरफेस नाही आहे. म्हणजे माझ्या मते कसं होतं, हे प्रोडक्ट आहेत ना, हे असे झाकणवाले, ते थोड्या वेळाने त्या पाण्यात वगैरे जाऊन नंतर त्याला गंज वगैरे लागण्याचं असं चान्सेस असतात. पण मला असं वाटतं असं काही होणार नाही, कारण हे काही एवढे वापरले पण जात नाही. आणि हा स्ट्रॉ पण आलेला आहे त्याच्यावर. आणि हा पण गिफ्टिंगसाठी म्हणजे असं लहान मुलांचा विचार करून मी घेतलेला आहे. म्हटलं कोणाचा बर्थडे वगैरे असतो तेव्हा असं याच्यामध्ये थोडेसे चॉकलेट्स वगैरे भरून मी हा गिफ्ट रॅप करून देऊ शकते. हा एक चांगला ऑप्शन आहे. ॲक्च्युली हे मला अजून 2-4 पीस मागून ठेवायचे होते, पण हा पण काही आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. हे पण दिसलेच म्हणजे दिसतच नव्हते, म्हणजे मला फक्त एकच ॲड करायला देत होतं, पुढे 2 किंवा 3 असे ॲड करता येतच नव्हते. आणि फक्त मी हा एक ऑर्डर केला. आणि हा पण आहे ना मी ब्लू कलरमध्ये ऑर्डर केलेला, पण ब्लू कलर पण आला नाही. ब्लू कलरच्या ऐवजी हा ग्रीन कलर आलेला आहे. पण ठीक आहे, जे आलाय प्रॉडक्ट तो छान आहे. तर गिफ्टचे ऑप्शन म्हणजे विचार करूनच या दोन्ही गोष्टी मी घेतलेल्या होत्या, पण दोन्ही गोष्टी मस्त आलेल्या. आणि 250मध्ये तर दोन्ही गोष्टी अगदी परफेक्ट अशा आलेल्या आहेत. तर चला आता आपण आपल्या पुढच्या कामांना सुरुवात करूया, कारण इथे माझं दूध पण गरम झालेलं आहे, तुम्हाला दाखवता. तर आता ऑफिससाठी जाण्यासाठी भाजी तयार करायची आहे मला. तर भाजी मी म्हटलं आपण दोडक्याची भाजी करू आणि दोडक्याच्या सालींची आपण चटणी करूया, म्हणजे दोन्ही गोष्टी होतील. माझ्याकडे मी अर्धा किलो दोडकी आणलेली, पण अर्धा किलो दोडकी म्हणजे एका वेळेस खूप होतं दोडकं, तर मी आता एकच दोडकं घेतलंय मोठं. आणि 2 जी छोटी छोटी होती ती मी ठेवली होती, एका वेळेस होऊन जातील. ती मी चण्याची डाळ टाकून करणार, कारण मला चण्याची डाळ टाकून भाजी आवडते खायला. तर आता ह्याच्यामध्ये मी काही चण्याची डाळ वगैरे ॲड करणार नाही आहे. दोडकं मी फक्त कापून घेतलं आहे बघा. आणि याची साल ॲक्च्युली आई काढते, ती वेळीवर काढते, ती सगळ्याच गोष्टी वेळीवर करते. तर वेळीवर खूप छान निघतात, अशा अख्ख्या लांब लांब निघतात. पण याच्यावर तुम्हाला आता याच्यावर अशाच निघणार, किंवा तुम्ही विहिरीवर जर घ्याल ना, तर इकडून तिकडून जर असं खरडून जर तुम्ही काढला ना, तर त्याने पण साल अशी छान निघते. तर आपल्याकडे जर हे पिलरच असतं तर पिलरने हे अशा पद्धतीनेच निघतं. आणि एका शिराळ्याच्या पण भरपूर साली होतात आणि त्याची चटणी एका वेळेसाठी खूप होते. म्हणजे मी आता थोडीशी टिफिनसाठी नेणार आहे आणि थोडी चटणी मी ठेवणार आहे, जी मला संध्याकाळी जेवणासाठी म्हणजे जेवणाबरोबर होईल. कारण उशीर झाला तर मी म्हटलं नुसता वरण भात जरी मी लावला किंवा एकच खिचडी लावली किंवा एकच पुलाव जरी केला तरी बरोबर चटणी असेल, म्हणून मी हे आत्ता चटणी करते. म्हटलं उगाच संध्याकाळसाठी परत आणि वेगळं काही नको. तर हा असा विचार करून म्हटलं चला आपण या दोन्ही गोष्टी करू. तर दोडक्याची भाजी करताना मी नॉर्मल दोडकी चिरते आणि खूप बारीक बारीक चिरते, अगदी खूप मोठी मोठी नाही करते, कारण मग शिजायला खूप वेळ जातो. आणि दोडक्याला तसं शिजताना म्हणजे काही त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी खूप असतं, त्याच्यामुळे वेगळं आपल्याला काय पाणी वगैरे ॲड करायची गरज नसते. फक्त तुम्ही वाफेवर शिजवलं ना की ती छान होते वाफेवर शिजून भाजी. तर आता फोडणी करायची आपल्याला. तर दूध मी पहिलं साईडला करून ठेवते, कारण भाजी येतं परत त्याच्यामध्ये तेल उडालं किंवा कारण दूध गरम होतं आणि मी तिथेच ठेवलेलं साईडला, म्हणून ते साईडला करून ठेवलं. आणि आता आपण भाजी फोडणीला टाकून घेऊ. भाजी फोडणीला पण अगदी बेसिक मसाले म्हणण्यापेक्षा मी मिरचीची करणार आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला आता उन्हाळा चालू झाला तर कमी मसाल्याचे पदार्थ मी वापरण्याचा प्रयत्न करते. तर इथे मी मोहरी टाकलेली आहे फोडणीला, त्याच्यामध्ये 2 मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या कमी तिखटाच्या आहेत. त्याचबरोबर थोडासा कांदा परतून घ्यायचा याच्यामध्ये. आणि कांदा थोडासा परतून झाला की मग आपण याच्यामध्ये थोडंसं मी हिंग ॲड करणार आहे. थोडंसं हिंग ॲड करून झालं की त्याच्यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करा आणि थोडासा एक टमॅटो ॲड करायचा. टमॅटो ॲड केल्यानंतर टमॅटो छान, कांदा आणि टमॅटो एकत्र एकजीव झाला पाहिजे. आणि मग आपण त्याच्यामध्ये मग जी काही असेल थोडीशी हळद ॲड करायची. जर तुम्हाला मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही मसाला ॲड करू शकता. आणि मी जे त्याला कापून ठेवलेले दोडकं होतं ते याच्यामध्ये मिक्स करते. आणि याच्यामध्ये काहीच मी आता पाणी वगैरे ओतणार नाहीये, फक्त याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि वाफ काढायला ठेवणार. आणि थोडंसं पाहिजे तर तुम्हाला वरती याच्या पाणी ठेवा, पाणी नाही ठेवलं तरी त्याला पाणी सुटतं आणि वाफेवर आपलं दोडकं तयार होतं, दोडक्याची भाजी. तर चटणीसाठीचं साहित्य सांगते बघा. थोडासा 1 चमचा मी तीळ घेतलेले आहेत, अगदी 1 चमचा मी दाणे घेतलेले आहेत, 1 चमचा तुम्ही म्हणाल तर कढीपत्ता घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 चमचा मी सुकं खोबरं घेतलेलं आहे.
आणि याच्यामध्ये ना या सगळ्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्यात। आणि एका साईडला बघा भाजी पण बघते मी, बघा तुम्ही बघा इथे पाणी पण सुटलेलं आहे याला। आणि अशीच भाजी करायची। याच्यावरती नंतर थोडीशी धण्या जिऱ्याची पावडर टाकली की आपली भाजी तयार होते। तर मी 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी ना हिरवी मिरची ऍड करणार नाहीये, मी थोडासा लाल मिरची याच्यामध्ये ऍड करणार आहे। आता आपण हे सगळं एक एक करून भाजून घ्यायचंय, पण पहिलं आपण भाजी किती झाली आहे ते बघूया। भाजी झाली की मग मी हे सगळं भाजून घेणार आहे। आणि याच्या दोडक्याच्या ज्या साली ठेवलेल्या आहेत आपण त्या पण मी थोड्याशा गरम करून घेणार आहे। अगदी त्याला असं काही खूप अशा एकदम परतून घेणार नाहीयेत की जे एकदम अगदी ड्राय होऊन जातील, सुकून जाण्यासारखी मी नाही करणार आहे। थोडासा त्याच्यात ओलावा राहायला पाहिजे। दोडक्याची चटणी करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण फोडणी देतो, म्हणजे बरेच जण जिरं मोहरीची वगैरे फोडणी देतात आणि त्याला ना तेलामध्ये खूप छान सगळ्या गोष्टी परततात। त्याचबरोबर दोडक्याच्या ज्या साली असतात ना त्या पण त्याच्यामध्ये परततात, म्हणजे तेलामध्ये खूप छान व्यवस्थित, आणि नंतर मग त्याची चटणी बनवतात। पण मी म्हटलं की सगळ्या गोष्टी परत तेलात परतणार आणि मग आपण करणार, आणि माझी क्वांटिटी पण खूप कमी होती म्हणून मी फक्त वरच्यावर सगळं गरम करून घेतलं, म्हणजे मी तेलात काही वेगळं असं ॲड करून परतवून फोडणी वगैरे देऊन नाही केलं। आणि ही चटणी काही लगेच संपणारी असते, ही काही तुम्ही केलात ना तर ती 2 दिवस पण राहणार नाही। 2 दिवस आपण म्हणू 2 दिवसासाठी केली आहे, पण त्याची टेस्टच एवढी छान होते आणि कळत पण नाही की ती दोडक्याची चटणी आहे। तर अशा पद्धतीने जे नाही खात, म्हणजे भाजी खात नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना दिली तर त्यांना टेस्ट पण कळणार नाही। तर बघा ही थोडीशी हलकीशी मी गरम करून घेतली, म्हणजे याच्यातलं थोडंसं जे काही पाणी असेल ना ते फक्त निघून जाण्यासाठी मी फक्त हलकी गरम करून ठेवली। आणि हे सगळं साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते मी ना मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। मिक्सरला बारीक वाटताना मी याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ एवढंच टाकलेलं आहे। आणि इथे आपली दोडक्याची चटणी बघा मस्त अशी तयार झालेली आहे। आता याच्यातली थोडीशी टिफिनसाठी जाईल आणि थोडीशी चटणी मी संध्याकाळसाठी ठेवणार आहे, कारण की अगदी थोडीशी जरी घेतली तरी भरपूर होते, खूप अशी एवढी जास्त घ्यायची गरज नाही आहे दोडक्याची चटणी। तर आता माझी बाकीची कामं म्हणजे ताक तयार करायचं आहे टिफिनसाठी, कारण आता काय करणार आहे मी चितळेचं जे पॅकेट आणलेलं होतं ना तेच मी घेतलेलं आहे बघा। आणि याच्यामध्ये ना मी खूप जास्त पाणी ॲड करत नाही, जेव्हा टिफिनसाठी न्यायचं असतं तेव्हा, तर तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता। तर हा जो मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की हा ऑफरमध्ये मिळालेला बाय 1 गेट 1 मध्ये, तर हे पॅकेट मी घेतलेलं, तर म्हटलं चला हेच वापरून बघू की कसा आहे मसाला। जेव्हा ऑफिसमध्ये नेते तेव्हा मी बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करत नाही, कारण मग कोथिंबीर खाली बसून जाते किंवा वरती राहते आणि खाताना मग सगळ्यांनाच आवडते असं नाही आहे, कारण आपण काही एकटेच नसतो, जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा सगळेच जण असतात। तर मग काही जण कोथिंबीर आवडतात, कोणाला आवडत नाही, म्हणून मग कोथिंबीर नाही टाकत। आणि हे जे घट्ट असतं ना ताक, कारण चितळेचं ताक हे बऱ्यापैकी घट्ट असतं, त्याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर अजून 1 ग्लास अजून होईल हे, म्हणजे आपण तसं ताक थोडंसं पातळच असतं, एवढं घट्ट आपण ताक पित नाही। तर मी जेव्हा हे जेवढं घट्ट असतं ना तेवढंच याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि जो काही मसाला असतो तो ॲड करते आणि मग ते एका बॉटलमध्ये भरते। आणि मग जेव्हा आपल्याला प्यायचं असेल ना तुम्ही अर्धा ग्लास ते ताक आणि अर्धा ग्लास त्याच्यात पाणी मिक्स केलं ना की त्याची क्वांटिटी जास्त अशी होते। तर तुम्हाला कॅरी करताना जर असं तुम्ही मग छोट्या बॉटलमध्ये जरी केलं ना तरी भरपूर होतं, म्हणजे छोट्या बॉटलचं एक मोठी बॉटल तयार होतं। नाहीतर मग बऱ्याच वेळा एवढी मोठी बॉटल कशी कॅरी करायची ऑफिसला जाताना हा प्रश्न असतो। त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करा, म्हणजे ताक नेहमी घट्ट ठेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ मसाले काही ॲड करायचं ते ॲड करा आणि छोट्या बॉटलमध्ये तुम्ही भरून घेऊन जाते, कॅरी करायला बरं पडतं। आणि ऑफिसमध्ये काही आपण डायरेक्ट पित नाही, थोडंसं ग्लासामध्ये वगैरे घेऊनच पितो, तर त्या ग्लासामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करा जेवढं पाहिजे तुम्हाला आणि थोडंसं ताक ॲड करा, मिक्स करा आणि प्या। आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते। आज थोडंसं रुटीन चेंज आहे, म्हणजे आज सकाळी नाही आज दुपारी मला ऑफिसला जायचं होतं, त्याच्यामुळे आज सकाळीच हा व्हिडिओ मी शूट केला आणि आता थोडी निघायची पण गडबड आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ मी इथेच आवरता घेते। पीठ मळून ठेवलंय, मला फक्त चपात्या तयार करायच्यात अजून, मग चपात्या तयार झाल्या आवरलं की मग मी निघाली। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। जे प्रोडक्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले त्याची पण मी लिंक, म्हणजे आउट ऑफ स्टॉकच झालेत ते प्रोडक्ट, म्हणजे मी पण मोजके 5-6 दिवसापूर्वीच, म्हणजे 4-5 दिवसापूर्वी, आता थोडेसे अजून 2 दिवस त्याच्यामध्ये ऍड झाले असतील, म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत, आणि सगळे आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत। तरी पण मी लिंक जर अवेलेबल असेल तर लिंक देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। आणि जेव्हा मी नोटिफिकेशनला म्हणजे हे करून ठेवलंय नोटिफायला, जेव्हा ते प्रोडक्ट अवेलेबल होतील तर मला काय बोलतात त्याला अलर्ट येईलच, नोटिफिकेशन अलर्ट, तर मी नक्की तुमच्याबरोबर तेव्हा त्याची लिंक शेअर करेन। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर।